जय महाराष्ट्र मित्रांनो, ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर 11406 अमरावती पुणे एक्सप्रेस व्हाया लातूर या रेल्वे गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, ज्याने अजून चॅनलला सबस्क्राइब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा। तुमच्या लाईक करण्याने, तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते। मित्रांनो, गाडी नंबर 11406 अमरावती पुणे एक्सप्रेस व्हाया लातूर ही एक मेल एक्सप्रेस आहे। ही एक द्विसाप्ताहिक एक्सप्रेस आहे। ही गाडी आठवड्यातून 2 दिवस सोमवारी आणि शनिवारी अमरावती रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी 7:50 सुटते, तर पुणे जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:25 पोहोचते। अमरावती ते पुणे हे 820 किलोमीटरचे अंतर ही गाडी 20 तास 35 मिनिटांमध्ये 19 हॉल्ट घेत पूर्ण करते। या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 39 किलोमीटर आहे। सर्वप्रथम 4 मार्च 2013 रोजी ही गाडी सुरू करण्यात आली। मित्रांनो, या गाडीच्या कोचबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आयसेफ टाईप रेक जोडण्यात येतात। एकूण 17 कोचची ही गाडी आहे। या गाडीला पेंट्री कार, ऑनबोर्ड केटरिंग अशी सुविधा उपलब्ध नाही, पण आपल्याला ई केटरिंगची सुविधा उपलब्ध आहे। आता या गाडीच्या लोकोमोटिव्हबद्दल सांगायचं झाल्यास अमरावती ते पुणे दरम्यान या गाडीला पुणे लोकोशेडचा WDP 4D हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो। मित्रांनो, या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास अमरावती ते पुणे दरम्यान स्लीपरसाठी या गाडीला 425 रुपये, थर्ड AC साठी 1155 रुपये, सेकंड AC साठी 1650 रुपये, तर फर्स्ट AC साठी 2770 रुपये तिकीट दर आहे। आता मित्रांनो, आपण अमरावती ते पुणे दरम्यान या गाडीचे रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया। ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:50 अमरावती रेल्वे स्टेशनवरून सुटते। रात्री 8:07 ही गाडी बडनेरा जंक्शनला पोहोचते। या जंक्शनवरती या गाडीला 3 मिनिटांचा हॉल्ट आहे। 3 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 8:10 ही गाडी बडनेरा जंक्शनवरून पुढे मूर्तिजापूर जंक्शनसाठी रवाना होते। रात्री 8:33 ही गाडी मूर्तिजापूर जंक्शनला पोहोचते। या जंक्शनवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे। 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 8:35 ही गाडी मूर्तिजापूर जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते। रात्री 9:10 ही गाडी अकोला जंक्शनला पोहोचते। अकोला जंक्शनवरती या गाडीला 20 मिनिटाचा हॉल्ट आहे। या दरम्यान इथे गाडीचे रेक रिव्हर्स केले जातात। इथून पुढे ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते। 20 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 9:30 ही गाडी अकोला जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते। रात्री 10:29 ही गाडी वाशिमला पोहोचते। वाशिम रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे। 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 10:30 ही गाडी वाशिमवरून पुढे हिंगोलीसाठी रवाना होते। रात्री 11:29 ही गाडी हिंगोली डेक्कनला पोहोचते। या ठिकाणी देखील या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे। 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 11:30 ही गाडी हिंगोली डेक्कनवरून पुढे बसमतसाठी रवाना होते। रात्री 12:24 ही गाडी बसमतला पोहोचते। या ठिकाणी देखील या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे। 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 12:25 ही गाडी बसमतवरून पुढच्या प्रवासाला रवाना होते। मध्यरात्री 1:25 ही गाडी पूर्णा जंक्शनला पोहोचते। या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे। 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 1:30 ही गाडी पूर्णा जंक्शनवरून पुढे परभणी जंक्शनसाठी रवाना होते। मध्यरात्री 2:33 ही गाडी परभणी जंक्शनला पोहोचते। या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे। 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 2:35 ही गाडी परभणी जंक्शनवरून पुढे परळी वैजनाथसाठी रवाना होते। पहाटे 5:20 ही गाडी परळी वैजनाथला पोहोचते। या ठिकाणी या गाडीला 10 मिनिटांचा हॉल्ट आहे। या दरम्यान या गाडीचे रेक इथे पुन्हा एकदा रिव्हर्स केले जातात। इथून पुढे ही गाडी पुन्हा एकदा रिव्हर्स डायरेक्शनला चालते। 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 5:30 ही गाडी परळी वैजनाथवरून पुढे लातूर रोड जंक्शनसाठी रवाना होते। सकाळी 7:40 ही गाडी लातूर रोड जंक्शनला पोहोचते। या ठिकाणी देखील या गाडीला 10 मिनिटांचा हॉल्ट आहे। येथे पुन्हा एकदा ह्या गाडीचे रेक रिव्हर्स केले जातात। इथून पुढे ही गाडी पुन्हा एकदा रिव्हर्स डायरेक्शनला चालते। 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 7:50 ही गाडी लातूर रोड जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते। सकाळी 8:25 ही गाडी लातूरला पोहोचते। या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे। 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 8:30 ही गाडी लातूरवरून पुढे उस्मानाबादसाठी रवाना होते। सकाळी 9:48 ही गाडी उस्मानाबादला पोहोचते। या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे। 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 9:50 ही गाडी उस्मानाबादवरून पुढे बार्शी टाउनसाठी रवाना होते। सकाळी 10:23 ही गाडी बार्शी टाउनला पोहोचते।
या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे। 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन सकाळी 10:25 ही गाडी बार्शी टाऊनवरून पुढे कुर्डुवाडी जंक्शनसाठी रवाना होते। सकाळी 11:18 ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचते। या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे। 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 11:20 ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनवरून पुढे जेऊरसाठी रवाना होते। 11:48 ही गाडी जेऊरला पोहोचते। या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे। 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 11:50 ही गाडी जेऊरवरून पुढे जिंती रोडसाठी रवाना होते। दुपारी 12:13 ही गाडी जिंती रोडला पोहोचते। या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे। 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 12:15 ही गाडी जिंती रोडवरून पुढे दौंड जंक्शनसाठी रवाना होते। दुपारी 2:48 ही गाडी दौंड जंक्शनला पोहोचते। या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे। 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन दौंड जंक्शनवरून ही गाडी पुढच्या प्रवासाला निघते। दुपारी 3:14 ही गाडी केडगावला पोहोचते। या ठिकाणी या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे। 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 3:15 ही गाडी केडगाववरून पुढे उरळीसाठी रवाना होते। दुपारी 3:34 ही गाडी उरळीला पोहोचते। या ठिकाणी देखील या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे। 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 3:35 ही गाडी उरळीवरून पुढे पुणे जंक्शनसाठी रवाना होते। शेवटी 820 किलोमीटरचा प्रवास करत संध्याकाळी 4:25 ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक 11406 अमरावती पुणे एक्सप्रेस व्हाया लातूर या रेल्वे गाडीची सविस्तर माहिती जाणून घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।